खासदार संदीपान भुमरे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। भुमरेंची भावजय आणि पीएला देशी दारूच्या दुकानाचे परवाने एका दिवसात मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। विरोधकांनी यावरून भुमरे यांना काही सवालही केलेले आहेत। पाहूयात। नेत्यांचं काम असेल तर सुपर फास्ट होतं आणि सामान्य लोकांचं काम असेल तर तुम्ही कतार में आहात। एक दारूचं दुकान 5-5, 6-6, 10-10 कोटी रुपये पण मिळतं। भुमरेंना एका दिवसात अशा पद्धती परवानग्या मिळाल्या। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। भुमरेंची भावजय आणि पीएच्या देशी दारू दुकानांच्या परवान्यांवरून गंभीर आरोप करण्यात आलेत। या देशी दारू दुकानांना एकाच दिवसात परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। भुमरेंच्या दारू दुकानांना वायुवेगाने परवानगी कशी मिळते असा सवालही उपस्थित केला जात आहे। छाया भुमरे यांनी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर स्वयं घोषणापत्र सादर केलं। त्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी छाया भुमरे यांच्या परवान्याबाबत घेतलेला ठराव वैध आहे का याची विचारणा करणारं पत्र गंगापूर गटविकास अधिकाऱ्यांना दिलं। त्यांनी त्याच दिवशी हा अर्ज वैध असल्यानं टपालानं कळवलं। या अर्जावर अतिशय झटपट म्हणजे दुसऱ्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षकांनी समक्ष जबाब घेतल्याची स्वाक्षरी आहे। विशेष म्हणजे त्याच्या 8 दिवसांपूर्वीच छाया भुमरे यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी मुंबईतल्या ओशिवरा व्हिलेजमध्ये डिसुझा बारचं नूतनीकरण केलेला परवाना स्थलांतर करण्यासाठी अर्ज केल्यानंतर पुढच्या 8 दिवसात त्यांना परवाना मिळाला। 13 ऑक्टोबर 2023 रोजी छाया भुमरेंचा देशी दारूच्या किरकोळ दुकानासाठी ठराव, पांढर ओहळ ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर। 8 डिसेंबर 2023 रोजी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर घोषणापत्र सादर। 8 डिसेंबर 2023 रोजी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडून परवान्याबाबतचा ठराव वैध आहे का याची विचारणा। 8 डिसेंबर गटविकास अधिकाऱ्यांकडून टपाली अर्ज वैध। 9 डिसेंबर 2023 रोजी उत्पादन शुल्क उपाध्यक्षांची समक्ष जबाबावर स्वाक्षरी। भुमरेंच्या दारू दुकानांना वायुवेगानं परवानगी मिळाल्यावरून आमदार रोहित पवारांनी निशाणा साधला। सर्वसामान्य लोकांसाठी यंत्रणा इतक्या वेगानं काम करणार का असा सवाल पवारांनी केलाय। हा भेदभाव नेत्यांचं काम असेल तर सुपर फास्ट होतं आणि सामान्य लोकांचं काम असेल तर तुम्ही कतार में आहात। तुम्ही थोड्या हातामध्ये बॅगा घेऊन या, थोडंसं तुम्हाला काही लोकांचे हात गरम करावे लागतील, अशी सामान्य लोकांची परिस्थिती आहे। पण नेत्यांसाठी सुपरफास्ट प्रवास हा तिथे चालतो। इतरांना दारू दुकानाच्या परवान्यांसाठी वर्षभर खेटे मारावे लागतात, मात्र भुमरेंना एका दिवसात परवाने देण्याची कृपा कशी झाली असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। प्रशासन आणि सत्ता कशा पद्धतीने हलते त्याचं उदाहरण आहे। पहिली गोष्ट तर एवढे दारू परवाने त्याचे मार्केटमध्ये काय रेट आहे ते तपासले पाहिजे। एक दारूचं दुकान 5-5, 6-6, 10-10 कोटी रुपये पण मिळतं आणि असे दारूचे दुकानाचे परवाने भुमरे साहेबांना मिळालेले आहेत। आता हे भुमरे साहेबांना मिळाले, बाकीच्यांनी मागितले तर ते मिळणार नाही। बरं मिळाले तरी त्याला प्रशासनातले अधिकारी 1-1 वर्ष खेट्या घालायला लावतात, चक्रा मारायला लावतात। भुमरेंना एका दिवसात अशा पद्धती परवानग्या मिळाल्या। मला असं वाटतं हे सगळं सत्तेचा वापर कशा पद्धतीनं स्वतःसाठी स्वार्थासाठी करायचा याचं एक उदाहरण आहे। दारू दुकानांना अवैधपणे एका दिवसात मान्यता देण्यात आली। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। अनियमितता म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये अर्जंट सूचीमध्ये म्हणजे अर्जंट विषयामध्ये या सूची घेतलेल्या आहेत, त्याला एका दिवसात मान्यताही मिळालेली आहे। अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या गोष्टीला एकाच दिवसात मान्यता दिली। दारू परवान्यांवरून विरोधकांनी संदीपान भुमरेंना कोंडीत पकडले। येत्या काळात यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे। या प्रकरणात भुमरे आता काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष लागले। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।